लहानपणापासून मी हेच ऐकत आले होते की लग्नानंतर मुलीला सासरचं घर जास्त प्रिय वाटू लागतं. पण माझं लग्न आदित्यशी झालं आणि माझं संपूर्ण जगच बदलून गेलं. लग्नाबद्दल माझी अनेक स्वप्न होती, पण ज्या घरात मला सुरक्षित वाटायला हवं होतं, तिथं पाऊल ठेवताच मला भीती वाटू लागली. वडिलांच्या समान असणाऱ्या सासऱ्यांपासून मला स्वतःला लांब ठेवावं लागत होतं. घरामध्ये साध्या पावलाचा आवाज झाला तरी मी दचकून जायचे. मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी, खूप लाडाकोडात वाढलेली. लग्नानंतर घर कसं सांभाळायचं, पतीची मैत्रीण कसं व्हायचं आणि सासू सासऱ्यांची सेवा कशी करायची, याचे अनेक बेत मी आखले होते. मैत्रिणींनो, आदित्यच्या आईला म्हणजेच माझ्या सासूबाईंना मी पहिल्या भेटीतच आवडले होते. मग त्या आदित्यच्या बाबांना घेऊन मला बघायला आल्या होत्या. ज्या दिवशी ते घरी आले तेव्हा सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ते खूप अस्वस्थ झाले, जणू एखादी हरवलेली मौल्यवान गोष्ट त्यांना अचानक सापडली असावी. डिसेंबरचे दिवस असूनही त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब दिसत होते. त्यांची ती अवस्था बघून सासूबाईही काळजीत पडल्या. त्यानंतर 2 आठवडे त्यांचा काहीच निरोप आला नाही. मला वाटलं कदाचित त्यांना मी आवडली नसावी. पण अचानक त्यांनी होकार कळवला आणि 2 महिन्यातच आमचं लग्न झालं. लग्न अतिशय थाटामाटात झालं आणि मी सातारा सोडून माझ्या सासरी पुण्यात आले. घरचे सगळेच खूप चांगले होते. माझे पती तर माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे. पण एक गोष्ट मला सारखी खटकत होती, ती म्हणजे माझ्या सासऱ्यांचे वागणे. ते घरात कोणाशीच जास्त बोलत नसत, पण मी समोर आले की ते टक लावून माझ्याकडे बघत राहायचे. कधीकधी मी समोर आले की ते गडबडीने उठून स्वतःच्या खोलीत निघून जायचे. मैत्रिणींनो, त्यांच्या या वागण्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटायचं. एक दिवस दुपारी सासूबाईंशी गप्पा मारताना मी हळूच विषय काढला. मम्मी, तुमचं लग्न तर खूप लहान वयात झालं होतं. बाबांनी तुम्हाला खूप साथ दिली असेल ना? सासूबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागल्या, गौरी, आमचं लग्न झालं तेव्हा तुझे सासरे समीर खूप शांत असायचे. जवळ असूनही ते कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत असल्यासारखे वाटायचे. लग्नानंतर कित्येक वर्ष मी हे सहन केलं. मुलं मोठी झाली, मुलींची लग्न झाली आणि जेव्हा तुझ्यासाठी स्थळ बघायला गेलो तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी उत्साहाने होकार दिला. पण सध्या त्याचं तुला बघणं मलाही थोडं विचित्र वाटतंय. त्याच दिवशी दुपारी सासूबाईंच्या खोलीतून मोठ्याने ओरडण्याचे आवाज आले. मी दाराच्या फटीतून बघितलं. सासूबाई बाबांना रागाने विचारत होत्या, तुम्ही गौरीकडे अशा नजरेने का बघता? ती सुनेच्या रूपात आपली मुलगी आहे. तेव्हा बाबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी आपलं गुपित सांगितलं. ते म्हणाले, माझ्या कॉलेजमध्ये पल्लवी नावाची एक मुलगी होती. गौरी हुबेहूब तिच्यासारखीच दिसते. पल्लवीला जाऊन 30 वर्षाहून अधिक काळ झालाय. पण गौरीला पाहिल्यावर मला वाटलं तीच परत आली आहे. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण एका रात्री भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. त्या धक्क्यातून मी कधीच सावरलं नव्हतो. मी तुला काही सांगू शकलो नाही, कारण मला आपलं नातं जपायचं होतं. मैत्रिणींनो, बाबांच्या डोळ्यातील तो प्रामाणिकपणा आणि वेदना पाहून सासूबाईंचा राग शांत झाला. मलाही माझ्या चुकीच्या विचारांची लाज वाटली. नंतर मी माझ्या आईबाबांना विचारलं. तेव्हा मला समजलं की पल्लवी ही माझी आत्या होती, जिचा माझ्या जन्माआधीच अपघातात मृत्यू झाला होता. म्हणूनच आमचा चेहरा इतका सारखा होता. जेव्हा ही सत्य परिस्थिती सासू सासऱ्यांना समजली तेव्हा घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. बाबा आता माझा सांभाळ एका सुनेसारखा नाही तर त्यांच्या लाडक्या लेकीसारखा करतात. त्यांच्या मनावरचं इतक्या वर्षाचं ओझं हलकं झालं.
पल्लवीच्या आठवणीनं आता दुःख देत नाहीत, तर एक सुखाची जाणीव करून देतात. आज आम्ही सर्वजण एका आनंदी कुटुंबासारखे एकत्र राहतोय. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि एके ऑल कंटेंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.